आलो आहोत आणि आपण आता मस्त गणपतीचं एक शूट करणार आहोत, ज्याच्यामध्ये एकदम ट्रॅडिशनल असा आपला लुक असणार आहे. त्याच्यासोबतच ट्रॅडिशनल पद्धतीने जसं गणपतीचं आगमन व्हायचं बैलगाडीमध्ये तसं आपण करणार आहोत. आणि मी खरंच एवढी धावत धावत आले ना, धरणावरती धावत धावत आले मी हे बघायला की आपल्या बैलांची किती तयार झालेली आहे. तर तुम्ही बघाल तर आता धरणावरती बैल जोडीला पूर्ण धुवून काढण्यात आले, त्यांना आंघोळ घालण्यात आले आहे. त्याच्यानंतर त्यांना सजवण्यातही येणार आहे. तर आपण बघूयात धरणावरती मस्तपैकी आता बैल कशी दिसत आहेत. हे बघा, मस्त अशा धरणामध्ये आपल्या त्या बैलही मस्त धुवून निघाली आहेत आणि मस्त आता त्यांना सजवण्यात येणार आहे. तर आपण त्यांची तयारी बघायला आलोय कितपत झाली आहे. आता मस्तपैकी ते रेडी झाले आहेत. आता वेळ आहे आपल्या तयारीची. तर चला मग आपण मस्तपैकी सजून घेऊयात आणि शूट करायला तयार होऊयात. काय बैलांची नावं काय तुमच्या सांगा? बैलांची नावं काय आहेत? हा, निजाम आणि पंजाब नाव आहेत. काय मस्त नाव आहेत ना. अशी आगळी वेगळी नावं तुम्हाला बघायला मिळतील आमच्या चांदक मध्येच. काय नाव आहेत? निजाम आणि पंजाब. वा, बहुत खूप. चला मग शूटला लवकर या. तर चांदककरांना मी काहीतरी म्हणावं आणि चांदककरांनी मला मदत नाही केली तर नवलच होई असं मी म्हणेल. कारण गणपती शूटसाठी मला गणपती हवा होता. तर जे राजू कुंभार आहेत, राजू दादा, त्यांनी झटकीफट मला असा गणपती काढून दिला की धर घे. परत गणपती मला आणण्यासाठी मला बैलजोडी पाहिजे होती. तर इकडे साळुंके पाहुणे जे आहेत आमचे, तर त्यांना फक्त मी म्हणावं की मला शूट करायचं आहे, बैलजोडी हवे. तर लगेच बैलजोडी त्यांनी धुण्यापासून मग ते अशी तयारी करू तशी तयारी करू, त्यांची तेवढी हौस बघून मला एवढं हुरूप आलं की अरे मी फक्त असं बोलावं आणि सगळेजण असे माझ्या शूटसाठी उभे राहावेत. काल रात्रीपासून आमच्या सगळ्यांची तयारी चालू आहे. शूटवाले रेडी आहेत, हेअरस्टाईलवाली आपली रेडी आहे. आता इकडे धरणावरती आपण चेक करायला आलो आहे की बैलांची किती तयारी झाली आहे. आणि आता तयारी फक्त बाकी आहे ती म्हणजे माझी. तर चला आपण तयारी करूयात. आणि कोणतं गाणं असणार आहे आपलं बघूयात लवकरच. चला. तर आपली बैलजोडी आता रेडी आहे मस्तपैकी. आता ती सजणार आहे. तर आपलं गाणं कोणतं असणार आहे मग? गाडी घुंगराची येईल न्यायाला, गौरी गणपतीच्या सणाला. हे बघा आपले बैल रेडी आहेत. तर लवकर आपल्याला आवरायचं आहे. चला पटकन गडबड करूयात. चला. तर आपण आता केसांना क्रिम्पिंग करत आहोत मस्तपैकी. जसे केस फुलले पाहिजेत आपले. भूत दिसते ना मी. तर आपल्याला गणपतीला आणायचा आहे बैलगाडीवरती, त्यामुळे माझा हा साज शृंगार मी करत असताना आपल्याला बघायला आले आहेत ह्या सगळ्या जणी. तरी बघा, हे आमचे बहीण आहेत, माझी मोठी बहीण आहे. आणि हे माझ्या मोठ्या ह्या पण मोठ्या बहीणच लागतात, त्या माझ्या छोट्या बहीण लागतात. आणि त्यांच्याच बैलजोडी आहेत आणि खूप छान सजवले त्यांनी. आणि त्याच्यासोबतच दाजी पण आहेत, आपण त्यांना पण बघूयात. चला पटकन त्यांना दाखवूयात. तर हे बघा, इकडे नंदा आत्या पण आल्या आहेत बघायला. सुन्या आबा आहेत आपले. विषय हाड आहे त्यांचा, माहिती आहे ना तुम्हाला. तर हे बघा, खूप छान तयार झालेत आमचे दाजी. आणि गळ्यात पण घातले. वा, नाम बिम सगळं एकदम ट्रॅडिशनल पद्धतीने. तर आपण आता विजय साळुंखे नाव आहे त्यांचं. आणि आता आपण बैलगाडी आपली तयार आहेत. शूटवाले पण तिकडे रेडी आहेत दोघ जण. शूटवाले इकडे या, दिसा आम्हाला, या जरा या. तर हे दोघ जण आहेत, कल्याण खामकर आहेत काका, त्यांचा मुलगा आहे हा. तुझं नाव सांग? गणेश खामकर. गणेश खामकर. तर माझा भाऊ लागतो हा. आणि तुझं नाव सांग? हर्षल. हर्षल. आणि हा प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. आणि आता आपलं एडिटिंग वगैरे फोटोशूट तोच करणार आहे. तर त्याला ऑल दी बेस्ट आपल्याकडून. तर चला आपण शूटची तयारी करूया. चला. तर शूट हे आपलं आहे गणपती आणतानाचं, पण फक्त प्रियंका खामकरचं शूट नाहीये. तुम्ही बघाल तर सगळेजण तयारी करत आहेत बघा. वा, खूप छान छान मस्त झाली तयारी. चला आपण. आमचे दाजी एवढे छान तयार झाले की शूट माझं आहे की त्यांचं आहे तेच कळलं ना मला. बघा मस्त पैकी
ट्रॅडिशनल पद्धतीमध्ये ब्राह्मणी बोलतात ना याला, ब्राह्मण टाईप राजेशाही थाट जसं असतं तसे आमचे दाजी सुद्धा राजेशाही रुबाबामध्ये आहेत आता. तर आपण सगळेजण एका फोटोमध्ये एक कैद होणार आहोत. तर चला आपण एक फोटो काढूयात पटकन. तर आपली बैलगाडी रेडी आहे चावडीवरती चांदकच्या, आणि त्याच्या सोबतच आपला लाडू सुद्धा तयार आहे. हे बघा ढोल वाजवण्यासाठी. आणि आपली मिरवणूक निघणार आहे चांदक मधून, चांदकच्या चावडीवरून. काय लाडू दर वाजव चालू करणे. आता आपण लाडूला मस्त की नाम लावून आपला लाडू पाहिजेच आपल्या शूट मध्ये. लाडू शिवाय काय गणपती. मग सगळेजण खूप छान तयारीमध्ये आहेत आणि खूप छान शूट होणार आहे आज आमचं मस्तपैकी. सगळ्यांची हाऊस मौज होते, स्पेशली बैलांची सुद्धा. कारण बेंदुराला आपण नव्हतो, पण आज आपण एक प्रकारे बेंदूरही साजरा करूयात, त्या बैलांची हाऊस मौज करूयात खूप छान प्रकारे. चला. तर हे बघा आपली बैलजोडी रेडी आहे इकडे, आणि माझ्यासोबतच सगळेजण आले तिथे, सगळे येत आहेत. आणि आपली बैलजोडी आपण पाहूयात, छान सजवल्या. तर वाव, खूप सुंदर इथे आपल्याला इथे बैलगाडी आपली सजवलेली दिसत आहे चाकांपासून. आणि आपली बैलही खूप छान आहेत, छान तुरे लावले आहेत. खूप मस्त असं दिमागदार दिसत आहेत आपली बैलजोडी. वा, एक नंबर. आणि ही बघा आपली चावडी आहे. आणि दिलीप दादा चांगलं आहे ना, बैलजोडी मस्त मिळाली ना आपल्याला. तर मग आता बैलजोडी आपली तयार आहे आणि आता आपण त्याच्यावरती स्वार होणार आहोत. तर चला. चांदकमध्ये असं पहिल्यांदाच घडत असेल, कोणीतरी एका मुलीची हाऊस मौज करायला घरातल्यांपासून चांदकमधल्या सगळ्या गावातल्यांपासून सगळेजण तयार होतात बघा. सुंदर सुंदर असं. तर हे बघा चांदकची चावडी आहे, गणपती आहे चावडीवरती. खूप सुंदर असं मूर्ती आहे.
तुमचे पण डोळे दिपून आले ना अगदी? हो, कारण खरंच अगदी अविस्मरणीय असा हा दिवस ठरला. नेहमी शेतात काबाड कष्ट करणाऱ्या बैलजोडीला आज मान मिळाला. त्यांना छान सजवलं. पूर्ण चांदक गावातून मिरवणूक. वॉव! चांदकही जणू एकदम हिरवंगार पद्धतीने सजून बसलं आहे. खूप छान दिसत आहे. आणि त्या शेतकरी कुटुंबालाही किती हुरूप. एक त्यांची हौस झाली त्या निमित्ताने. तर आम्ही सगळ्यांनी केलेल्या ह्या प्रयत्नाला तुमचा लाईक तर बनतोच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि या शेतकरी बांधवाला आणि ह्या बैलजोडीला माझा खूप खूप सलाम. थँक्यू नंदा आत्या. बाय.